नो आपला फर्स्ट हाफ संडेचा एकदम मस्त गेला आहे. फॅमिलीवाला गेला एकदम मजा मस्ती, बहिणीशी मजा मस्ती, पप्पांशी मजा मस्ती करत गेला आहे. आणि आता आपण वाजलेत आता 7. आराम करून सगळ्या गोष्टी करून आता आपण आपल्या सेकंड हाफला चालू करणार आहे. तर मित्रांनो, आज जे चिकन झालेलं वा जबरदस्त एकदम, पण थोडं तिखट होतं त्याच्यामुळे मला काय खायला जमलं नाही आहे. तर आणि बऱ्यापैकी आपलं 50% काम पण झालं आहे. जे आपल्याला जी आवराआवरी करायची होती, जी सारवासारव करायची होती, जी राहिलेली कामं होती त्याच्यात आपल्याला जे काही करायचं होतं तर ते 50% झालं आहे. आता आपण पुन्हा एकदा कामाला बसूया. परत आज मुंबईची मॅच पण आहे आणि आज मदर्स डे पण आहे. तर मदर्स डेसाठी काहीतरी स्पेशल असं काय केलं पाहिजे, तर आपण तेही करूया. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉग डे 6मध्ये. तर मित्रांनो, आज आहे संडे, फुल फन डे असणार आहे. संडे आपण फॅमिलीसोबत एन्जॉय करणार आहे. तर बघू आपण काय काय करतो. आणि या मागच्या 2-3 दिवसामध्ये ना कामाचं खूप मेसअप झालं आहे मित्रांनो, कारण की व्यवस्थित कामाला बसता येत नव्हतं. मध्येच कोणाची अर्जंट कामं होती, कोणाला काय रील पाहिजे होतं, कोणाचं काय पाहिजे होतं, तर खूप मेसअप झाला आहे. तर आज तो मेसअप आपल्याला क्लिअर करायचा आहे. उद्या मंडे, उद्यापासून आपण आपल्या नॉर्मल रुटीनला यायचं ट्राय करूया. आज आपण थोडंसं खाली बसायला ट्राय करूया, उभं राहायला ट्राय करूया, कारण एवढे दिवस आपल्याला जमत नव्हतं. तर मग आता त्या सगळ्या गोष्टी आपण आज करूयात. आणि आज संडे तर बघूया आज काय काय होते. पप्पा वगैरे सगळे घरीच आहेत. कोण काय करते, कोण कसं आहे, सगळ्या गोष्टी बघूया आपण. आणि भेटूया आजच्या व्लॉगमध्ये. अरे त्याला जे पाहिजे ते करू द्या, तुम्ही नका मागे लागू. त्याला आता 4 महिने सुट्टी आहे, 2 महिने, त्यातला 1 महिना त्याला एन्जॉय करू दे. त्याचा मोबाईल फक्त काढून घ्या. त्याला बोला की बाहेर जाऊन मजा कर, कुणाच्या तरी गावी जा, कुठेतरी राहा बोल. आत्ताच त्याच्या मागे नका लागू. तर तुम्ही काय असं एवढं मोठं, तुम्हाला काय कळत तर नाही. ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं त्या कॉलेजमध्येच त्याला भेटणार आहे ॲडमिशन. आत्ताचे थोडे दिवस राहिलेत, त्याला मजा करू द्या. नंतरचं नंतर बघू. मग मी तुला ते नाही ना कुणाच्या घरी, मग आपल्या इथे राहायचं. मोबाईल घे काढून, खेळायला लाव, मैदानी खेळ खेळायला लाव. उगाच त्याच्या मागे लागू नका. अजून एक महिना आहे अख्खा त्याच्याकडे. त्याला मजा करू द्या जरा. नाही बाबा, मी तर खाणार. पुण्यनगरी. कशात तरी पुढे जा. आंबा खायचा आहे, आंबा. कशात तरी पुढे जा. कशी दिसते तू? डोक्याला काय लावले ते येड्याला? डोक्याचं काय ते? आज है संडे फंडे. हम खा रहे हैं मैंगो. चिकन दाखवा. चिकन काय आज आम्ही करणार आहे साफसफाई. हे आमचा डेक जो घाण झाला आहे त्याची साफसफाई होणार आहे आज. तरी तिघांचं किती होतं? 25,000 रुपये जातील. मी तर बोलतो भाई तुम्ही ट्रेनने जावा. शेवटी तो आता हॉटेलमध्ये फिरायला, त्यामध्ये तर त्याची प्लॅनिंग चालली. 7,000-8,000 रुपये जातील. असं जर पूर्ण फिरायचं ए तू काय दाखवते यार? तू हे सगळं नको टाकू. असं नाही टाकलं काय. बघ ना. कळलं का?
आपला राहण्याचा खर्च पण आपण धर्मशाळेत जरी आलो 500-1000 रुपयामध्ये आपला खर्च हां खुद से बनाने का खुद से खाने का सेविंग. आणि हॉटेलमध्ये गेलं तर 7-8 हजार रुपये तर एका दिवसाचं 2-3 दिवसाचं भाडं लागणार प्रत्येक ठिकाणी तर आपण होल्ड केला तर शेगावला गेलं तर तिथे पण धर्मशाळा आहे तिथे कसलाही खर्च नाही तिथे जेवणाचं फुकट असणार सगळं जेवण वगैरे शिर्डीला पण जेवण भेटणार आपल्याला. हां शिर्डी हां जेवणाचं खर्च नाही. शिर्डीचं जेवण भारी असतं. देख रे हो चामुंडा. अरे आंबेजोगाई परत कराई वैद्यनाथ लवकरच आम्ही फिरायला जाणार आहे तर आमची प्लॅनिंग चालू आहे. काय माहिती काय होतं जाणार आहे की नाही ते पण नाही माहिती. तर मित्रांनो आता झाला आपला लंच टाइम तर भेटूया जेवायला. काय गेलंय जेवायला काय गेलंय हॉटेल काढते. ओ भाई तंगडी बिंगडी आ पाणी पडतं तर त्या बाटलीला लावायची काय गरज आहे का? आता मी ओरडली का? या जेवायला. सध्या तरी आई पूजा करते नामस्मरण. आमच्या घरात पूजा हा पाठ लई कॉमन आहे आणि आम्हाला करावाच लागतो लहानपणापासून. नाही तर शिव्या कराव्या लागतात. बरोबर आहे ना? आपली चेअर बघा कशी दिसते एक नंबर. बाई एवढी भारी आहे ना खूप आराम भेटतो याच्याने. मदर्स डे स्पेशल आमचं आईस्क्रीम. हॅपी मदर्स डे. आईस्क्रीम आहे ना पण स्पेशल. तर मित्रांनो आजचा व्लॉग इथेच संपतोय. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आज काय मी दाखवलं नाही आहे जास्त काम करताना तर उद्या दाखवेल की आपण आज काय केलं आहे नक्की. कारण बराच वेळ लागलेला इथून तिथून खूप स्वतःच्या ह्याच्यानेच केलं आहे मनाने की बाबा कमी जास्त करून उद्या तुम्हाला दाखवेल रिझल्ट. पण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.